तर बघा इथं आता आपला प्रॉब्लेम दिलेला आहे, प्रूव्ह दॅट कॉस 21 डिग्री मायनस साइन 21 डिग्री अपॉन कॉस 21 डिग्री प्लस साइन 21 डिग्री इक्वल्स टू कॉस 66 डिग्री. आपल्याला काय करायचं आहे, इक्वल्स टू कॉस 66 डिग्रीच्या प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा लक्ष द्या, आता इथं सगळ्यात पहिले एल एच एस घ्या. काय करायचं, एल एच आणि एस. एल एच एस काय दिलेली आपल्याला, कॉस 21 डिग्री मायनस साइन 21 डिग्री. ठीक आहे. अपॉन अपॉन कॉस 21 डिग्री प्लस साइन 21 डिग्री. ठीक आहे. मग बघा इथं ऑब्झर्व करा, आता आपल्याला काय की कॉट आणायचं आहे. ठीक आहे. पण इथं दिलेलं आहे कॉस आणि साइन दिलेलं आहे. मग आपण जर इथं प्रत्येकाला जर साइन 21 डिग्रीने जर आपण काय केलं, डिवाइड केलं, तर इकडं कॉट येईल पण 1 मायनस कॉट येईल. ठीक आहे. आणि इकडं पण 1 मायनस कॉट येईल. तर आपण काय करू इथं, हा जो म्हणजे नाही का प्रत्येक जी टर्म आहे हिला काय करू, कॉस 21 डिग्रीने डिवाइड करू. मग इथं लिहायचं ते स्टेटमेंट, डिवाइडिंग टू ईच टर्म कॉस 21 डिग्री. मग आता काय करायचं, प्रत्येक टर्मला कॉस 21 डिग्रीने डिवाइड करायचं. मग बघा आता हा कॉस 21 डिग्री ॲज इट इज, कॉस 21 डिग्री मायनस साइन 21 डिग्री. आता प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं. ठीक आहे. मग प्रत्येक टर्मला डिवाइड करायचं म्हणल्यावर बघा इथं डिवाइड बाय कॉस 21 डिग्री अपॉन कॉस 21 डिग्री होल डिवाइड बाय, तर बघा होल डिवाइड बाय ऑलरेडी इथं कॉस 21 डिग्री. ठीक आहे. इथं काय कॉस 21 डिग्री अपॉन, अपॉनला पुन्हा सॉरी पहिले प्लस लिहून घ्या, प्लस साइन 21 डिग्री. ठीक आहे. मग आता इथं पुन्हा याला डिवाइड करावं लागेल, कॉस 21 डिग्री अपॉन कॉस 21 डिग्री. आता बघा इथं समजा तुम्ही म्हणशाल कॉस 21 डिग्री डिवाइड केल्याने काय झालं, तर काही फरक पडत नाही का, कारण की इथं पण केलं सगळ्या टर्मला केलं. मग इथं जर डिनॉमिनेटर सेम असेल तर सोबत घेऊन आपण हा कॉस 21 का होणार, कट होऊन जाणार. म्हणजे अल्टिमेटली आपल्याला ही टर्म भेटणार. ठीक आहे. मग आता बघा कॉस 21 डिग्री आपण कॉस 21 डिग्री हे काय होणार, 1 होणार. म्हणजे इथं डिनॉमिनेटर पण सेम आहे, न्यूमरेटर पण सेम, म्हणजे इथं 1 येणार. साइन 21 डिग्री आपण कॉस 21 डिग्री काय येतं, टॅन. बघा आता आपल्याकडे एक आयडेंटिटी नाही, इनिशियल फॉर्म्युला आहे. इनिशियल फॉर्म्युला काय आहे, की साइन थिटा अपॉन कॉस थिटा इक्वल्स टू काय येतं, टॅन थिटा येतं. ठीक आहे. मग बघा आता इथं इथं जर बघितलं तुम्ही, इथं टॅन थिटा येणार. हे कॉस 21 कट होणार, प्लस इथं काय दिलेलं आहे, साइन 21 डिग्री अपॉन कॉस 21 डिग्री, म्हणजे इथं टॅन थिटा येणार आहे. ठीक आहे. म्हणजे टॅन 21 येणार आहे. मग बघा इक्वल्स टू, आता इथं राहिलं 1 मायनस साइन 21 अपॉन कॉस 21 येणार आहे, टॅन 21 डिग्री अपॉन इथं काय होणार, डिनॉमिनेटर जो आहे तर डिनॉमिनेटरला बघा इथे येणार आहे 1 प्लस टॅन 21 डिग्री. ठीक आहे. म्हणजे 1 मायनस टॅन 21 डिग्री अपॉन 1 प्लस टॅन 21 डिग्री. ठीक आहे. मग आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा, टॅन ए प्लस बीचा, सॉरी टॅन ए मायनस बीचा. मग टॅन ए मायनस बी जे त्याचा फॉर्म्युला लिहितो मी पहिले, टॅन ए मायनस बी. मग टॅन ए मायनस बीचा फॉर्म्युला काय येतो, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. ठीक आहे. मग बघा आता इथं काय होईल,
मग बघा इथं काय आता आपलं जे LHS आलेली, मग बघा इथं LHS इक्वल्स टू आता काय 1 बघा 1 मायनस टॅन किती आहे 21 डिग्री, किती आहे 21 डिग्री, त्याच्यानंतर ना अपॉन आता इथं हा 1 आहे 1 प्लस, मग मी इथं ब्रॅकेटमध्ये 1 लिहू शकतो का, 1 इंटू टॅन 21 लिहू शकतो, कारण की 1 इंटू टॅन 21 जर केलं तरी पण आन्सर काय येतं टॅन 21च येतं. मग बघा इथं 1 प्लस लिहिलेलं आहे, मग बघा इथं टॅन ए, आता टॅन ए म्हणजे जर 1 जर असेल टॅन ए इक्वल्स टू 1. आता टॅन 1 कधी येतं, टॅन ज्यावेळेस 45 डिग्री राहतं, काय राहतं 45 डिग्री राहतं, त्यावेळेस टॅनची व्हॅल्यू काय येते 1 येते. मग मी ह्या 1च्या जागेवरती टॅन 45 डिग्री लिहू शकतो का, इथं आणि इथं लिहू शकतो, ठीक आहे. मग जर मी ते लिहिलं तर बघा LHS इक्वल्स टू इथं लिहायचं टॅन 45 डिग्री मायनस टॅन 21 डिग्री अपॉन 1 प्लस टॅन 45 डिग्री इंटू टॅन 21 डिग्री, ठीक आहे. मग बघा आता टॅन 45 हे कशाचं एक्सपान्शन आहे, मग हेच इक्वल्स टू काय येणार आहे टॅन 45 डिग्री मायनस टॅन 21 डिग्री येणार आहे ह्या फॉर्म्युलेनुसार, म्हणजे हे काय आहे याचं एक्सपान्शन आहे, ठीक आहे. मग टॅन 45 डिग्री मायनस 21 जर केलं तर किती येणार आहे 45 मायनस 21 कॅल्क्युलेटरमध्ये करा. मग कॅल्क्युलेटरमध्ये जर केलं तर टॅन आता बघा 5 मधून 1 गेले 4 आणि 2 मधून 2 गेले 4, म्हणजे हे किती आलं टॅन 44 डिग्री आलं. मग आपण जर टॅन 44 डिग्री जर बघितलं ड्रॉ करून, ठीक आहे. आता काय करायचं टॅन 44 डिग्रीची लाईन ड्रॉ करायची, मग बघा आता 44 नियर अबाउट 45 डिग्री येणार आहे, ठीक आहे. मी आता अंदाजे ड्रॉ करतो, इथं आपल्याकडे तसं पण अंदाजे ड्रॉ करतो, ठीक आहे. आता हा जर अँगल बघितला हा काय 44 डिग्री, हा किती आहे 44 डिग्री 44 डिग्री. मग बघा आता जर आपण याचं वाय ॲक्सिसच्या अबाउट इन्क्लिनेशन घेतलं, काय घेतलं वाय ॲक्सिसच्या अबाउट जर इन्क्लिनेशन घेतलं तर हे इन्क्लिनेशन किती येणार आहे, टोटल अँगल किती राहतो 90, मग 90 मायनस 44 येणार आहे, 90 मायनस 44 डिग्री येणार आहे, ठीक आहे. हे किती येणार आहे 66 डिग्री. मग बघा तुम्ही जर वाय ॲक्सिसच्या अबाउट इन्क्लिनेशन घेतलं तर तुम्हाला फंक्शन चेंज करावं लागेल. मग फंक्शन चेंज करताना काय आहे की जर फंक्शन साईन असेल तर कॉस घ्यावं लागेल, कॉस असेल तर साईन घ्यावं लागेल, त्याच्यानंतर ना टॅन असेल तर क्वाड घ्यावं लागेल, सॉरी साईन जर असेल तर कोसेक घ्यावं लागेल, त्याच्यानंतर कॉस असेल तर सेक घ्यावं लागेल आणि टॅन असेल तर क्वाड घ्यावं लागेल. म्हणजेच तुम्ही जर इथं याचा अर्थ काय आहे की कॉट 66 डिग्रीची लाईन आणि टॅन 44 डिग्रीची लाईन या कशा आहे सेम आहे, म्हणून इथं येणार बघा टॅन 44 डिग्री इक्वल्स टू टॅन कॉट 66 मायनस 90 मायनस 44, ठीक आहे. हे दोघं काय येणार आहे इक्वल येणार आहे, त्याच्यानंतर ना मग इक्वल्स टू काय लास्टला आपला आन्सर, मग 90 मायनस 44 किती होतं 66 होतं, मग इथे येणार आहे कॉट 66 डिग्री, मग लास्टला हे आपल्याला जे पाहिजे होतं ते आलं इक्वल्स टू RH आणि S, ठीक आहे. म्हणजेच कॉस 44 डिग्री जी आहे टॅन 66 डिग्रीच्या इक्वल आहे, किती डिग्रीची इक्वल आहे टॅन 66 डिग्रीच्या इक्वल आहे, म्हणून इथं आपल्याला टॅन 44 डिग्री इक्वल्स टू कॉट 90 मायनस 44 म्हणजेच कॉट 66 डिग्रीच्या इक्वलमध्ये व्हॅल्यू येणार आहे, ठीक आहे. मग हा प्रॉब्लेम एक 4 मार्काचा प्रॉब्लेम, किती मार्काचा प्रॉब्लेम आहे 4 मार्काचा.